नमस्कार, मी तन्मय टिल्लू. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय 3च्या बातम्या. बातमी आहे बीड प्रकरणासंदर्भातली. कारण सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला. देवही त्यांना आता क्षमा करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे. तर मुंडे धस हे जयवीरू असल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलंय. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल. आणि जर धस याने हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही. धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही. कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे. आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायच्या आणि राजकारण करायचं. याच्यापेक्षा दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे. दरम्यान सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीची बातमी वाचूनच धक्का बसलाय. मात्र सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मलाही खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं. नक्की महाराष्ट्रात काय चाललं आहे हे कळत नाही आहे. मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे. आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत. माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे. त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे. सुरेश धस कॉम्प्रोमाइज करणार नसल्याचं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. नुकतीच मुंडे आणि धस यांची भेट झाली आणि यामध्ये 4.5 तास आमची बैठक झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी दुजोरा दिला. आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विविध राजकीय वर्तुळातून सवाल उपस्थित केले जात आहेत. जे धस अक्षरशः रान पेटवलं ज्या धसांनी आकाचा उल्लेख करत, त्याच धसांनी मुंडेंची भेट घेतली आहे. दरम्यान सुरेश धस काय म्हणाले होते तेही पाहूया. भरोसा ठेवला नाही पाहिजे. अंजलीताई काय म्हणतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. त्यांनी आमच्या भेटीवरती मागच वक्तव्य केलं होतं. याच्यामध्ये मी एकच सांगतो की 2 गोष्टी काल एकत्र केल्या गेल्या की बावनकुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. या 2 गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक. पुढची बातमी. सरपंच देशमुखांच्या भावानं सरकारला इशारा दिलाय. मी आणि माझा कुटुंब न्यायाच्या भूमिकेत आहोत. न्याय न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशारा धनंजय देशमुखांनी दिलाय. मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा न्यायाच्या भूमिकेत मी आणि माझे कुटुंबीय जो निर्णय घेतो तो एकदम टोकाचा असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल असं मी आज सांगतो. कारवाईची पण अपेक्षा आहे आणि ज्या लोकांचे हे समर्थक आहेत, जे गुन्हेगाराचं समर्थन करत आहेत, ते लोक कुणाचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. कुठल्या कारणानं कशामुळं ह्याच्यातले 4 लोक आहेत हे प्रत्येक आरोपीशी कॉन्टॅक्टमध्ये होते. हे तपासातून सिद्ध झालेलं आहे. ते समोर देखील येईल काही दिवसात. आणि मी पण काही गोष्टीचा, समाज पण काही गोष्टीचा साक्षीदार आहे. ओळख पुढच्या बातमीकडे. बातमी महायुतीतनं येते. महायुतीच्या गोटात नाही. महायुतीमध्येच मिठाचा खडा पडलाय. त्याला कारण महापालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. तशी चाचपणीही सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय. भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढवण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतेय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीनं एकत्र महापालिका निवडणुका लढण्यावर ठाम असल्याचं समजतंय. मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या आहे स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत. आणि या वक्तव्यानंतर शिंदे सेनेचाही स्वबळावर लढण्याचा इशारा पाहायला मिळालाय. शिवसेनाही स्वबळावर लढेल असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. भाजपला त्यांनी एक प्रकारे इशाराच दिलाय. हे बघा, भाजपने त्यांची काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. आणि आता बातमी कोकणाच्या राजकीय वर्तुळातनं, कारण ठाकरेंच्या हातातून कोकण पूर्णतः निसटणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण राजन साळवींनंतर ठाकरेंचा कोकणातला उरलासुरला आमदारही जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भास्कर जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंतांनीही केलंय. कोकणातल्या कोणत्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे बघूया. सगळ्यात आधी नारायण राणेंनी कोकणातून ठाकरेंना धक्का दिला. त्यानंतर उदय सामंत, दीपक केसरकर, राजन साळवी. त्यामुळे कोकणात ठाकरेंचा जो उरलासुरला एक आमदार आहे तोही शिंदे गटात प्रवेश करणार का? कारण नुकतंच भास्कर जाधवांनी शिवसेनेची काँग्रेस झाल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतरच त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते. खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. पुढच्या बातमीकडे. शिंदे गटाचे नेते राजन साळवींनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवरती निशाणा साधला. विनायक राऊत महागद्दार, त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे असा घणाघात राजन साळवी करतायत. विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कोकण असेल या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली ह्याचे अनेक पुरावे आणि सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही. म्हणून ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे. हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे. बातमी महायुतीच्या गोटात नाही, कारण महायुतीमध्ये आणखी एक वाद रंगतोय, तो सिल्लोडचा आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केलाय. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचं दानवे म्हणतात. तर अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळात ज्या भानगडी केल्या त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेल्याचंही दानवेंचं म्हणणं आहे. सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना. सिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव. नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना.
मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टानं काल स्थगित दिली. मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं. वळत पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे आणि यासाठीच राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आता सरकारवर निशाणा साधलाय. हे सरकार लव्ह जिहादच्या नावानं राज्यातील वातावरण खराब करताय असा आरोप राऊत करताय, तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या कायद्याचं समर्थन केलंय. लव्ह जिहादला तर आमचा विरोधच आहे. ते लव्ह जिहादाच्या संदर्भात लव्ह जिहाद असेल त्याबद्दल कारवाई कडक झालीच पाहिजे. प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव्ह जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे. पूरे देश में जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं, यहाँ ये कन्वर्जन, लव जिहाद, ऐसी बातें उछाल कर माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं. ये कौन तय करेगा लव जिहाद है या नहीं, या हो रहा है या नहीं हो रहा है? ये दो चार लोग जो जाकर जो भाषण माफिया है सरकार के, मैं उनको भाषण माफिया कहता हूँ. ये भाषण माफिया तय करेंगे लव जिहाद है, ये है, ये वो है. ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है. आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी PMPMLच्या ताफ्यात लवकरच 1000 नव्या बस समाविष्ट केल्या जातील. PMRDAनं 500 बस खरेदीचा निर्णय घेतला असून पालिका देखील 500 बस उपलब्ध करून देणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावर, तसंच पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच नवी टर्मिनस येणार आहे. ऑक्टोबर अखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होईल. जोगेश्वरी टर्मिनसचं काम 70% पूर्ण झालं असून या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म्स बांधले जात आहेत. भविष्यात आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीनं प्रवासी हैराण झालेत. रस्त्यावर वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर रांगा लागल्यात. खेड ते सिन्नर रोडच्या एका लेनचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होतीये. मात्र कॉन्ट्रॅक्टरकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचे कान उपटले. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जिथे अतिक्रमण केलं जातं ते मोफत घराचं बक्षीस दिलं जातं. या अद्भुत धोरणाबद्दल खरंच धन्यवाद अशा खोचक शब्दात हायकोर्टानं सरकारचे कान टोचले. मुंबई उच्च न्यायालयानं अतिक्रमणाबाबत एक विशेष टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रात सरकारी किंवा इतर जमिनींवर अतिक्रमण केल्यानंतर लोकांना मोफत घरं मिळतात. त्यामुळे संविधानिक धोरणानुसार याला परवानगी आहे की नाही हे तपासणं आवश्यक आहे असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. धारावीतील रहिवाशांना चांगलं घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकाराला येते. धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचे प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. न्यायालयीन आदेशानंतर कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाई होणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांचे खोटे सही शिक्के वापरत महारेराचं प्रमाणपत्र मिळवत शासनाची फसवणूक करण्यात आली. संबंधित बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रहिवाशांच्या पुनर्वसन करता येणार नसल्याचंही महानगरपालिकेनं स्पष्ट केलंय. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्याच्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यानंतर मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवर 1,01,916 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करण्यात येतोय. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.
नाशिकच्या सिन्नरमधील दातली गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी त्यांनी एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीनं धारदार वार केलेत. यात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी आहेत. भाऊबंदकीच्या वादातनंच ही घटना घडल्याचं समोर आलंय. जीबीएस आजाराची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झालाय. मिरजेत 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला येथील 60 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झालाय. लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घ्यावेत असं आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलंय. पुण्यात जीबीएस बाधित गावांना आता शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी 606 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय. प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारले जाणार आहेत. 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेलं पाणी थेट धरणातून दिलं जातं. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेलाय. 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ही व्यक्ती नागपुरातल्या पारडी शिवारात वास्तव्यास होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 11 फेब्रुवारीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालंय. केशवकुंज आता नवीन स्वरूपात समोर येत आहे. दिल्लीत सुमारे 4.25 एकरात हे मुख्यालय बांधण्यात आलंय. या प्रकल्पाच्या एकूण खर्च सुमारे 150 कोटी रुपये आलाय. येत्या 19 फेब्रुवारीला सरसंघचालकांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. आणि आता एक वेगळी बातमी. परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्याच संदर्भातली बातमी आहे. कारण एका विद्यार्थ्याला कळलं आज पेपर आहे, मात्र तो कॉलेजपासून काहीसा लांब होता आणि पोहोचणं अगदीच अशक्य. या पठ्ठ्यानं काय केलं आणि कसा पेपर दिलाय याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बघूयात त्याच संदर्भातला रिपोर्ट. ना गाड़ी से ना घोड़े से ना बाइक से ना साइकिल से बंदा पेपर को जाएगा पैराग्लाइडिंग से. ऐकावं ते नवलच, ह्यो सातारा आहे. कॉलर उडवल्याशिवाय बात नाही आणि एखादी गोष्ट ठासून सांगितल्याशिवाय गप बसायचं नाही. कसं एकदम रॉयल कारभार. आता हा हाय समर्थ महंगडे. भावानं कॉलेजात फुल हवा केली. थेट कॉलेजात एंट्री मारली, ती बी ढगातनं. त्याचं झालं असं, गाड्याचा पेपर आहे ही 5 गणीच्या डोंगरात गेल्यावर कळलं. हातात शिल्लक फक्त 15 मिनिटं. घाट उतरायचा तर एकदम नॉट पॉसिबल. मग पट्ट्यानं गाठलं पॅराग्लायडिंग वाल्याला आणि हाणली उडी डोंगरावरनं थेट कॉलेजच्या दिशेनं. गडी टायमावर पोचला कॉलेजात. दणक्यात पेपर लिहिला. मन शांत आत्मा थंड. कसं आहे हाय का नाही एकदम रॉयल कारभार. साताऱ्यावरनं ओमकार कदम, साम TV.